नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता आला। लाडकीसाठी आजची सर्वात मोठी बातमी सविस्तर पहा, कारण लाडकीचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार आहे ते आम्ही व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ दिला जातो। मात्र अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचं चित्र समोर या ठिकाणी आलेलं आहे। त्यानंतर सरकारकडून 30 एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा KYC करण्यासाठी मुदत दिली आहे। जवळपास 70 ते 80 लाख महिलांचे पैसे बंद होणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। पण यामध्ये तुमचं नाव आहे का? लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता तुम्हाला मिळणार का, असा प्रश्न तुम्हाला आता नक्कीच पडला असेल। पण काळजी नसावी, कारण आम्ही तुम्हाला लाडकीचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता मिळणार का ते पुढे सांगणारच आहोत। बघा, लाडकीचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी मिळणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। बघा, आता अपात्र कोण ठरणार ते पाहूया। कुटुंबाकडे 4 चाकी वाहन असेल अशा महिला अपात्र ठरणार आहेत। त्यानंतर केंद्र व राज्याच्या इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला देखील अपात्र ठरणार आहेत। जसं की नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेत असाल अशा महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला देखील या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर ज्या महिलांनी KYC केलेले नाही आहे अशा महिला देखील अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिला देखील या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। आता लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी मिळणार ते पाहूया। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता येणाऱ्या 27 एप्रिल 2026 रोजी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। तारीख पुन्हा एकदा ऐका, 27 एप्रिल 2026 रोजी तुमच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा हप्ता वितरित होणार आहे। लाडक्या बहिणींनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा,